पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांना रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळाला आहे। अनिल देशमुखांच्या गाडीवर काल अज्ञातांनी हल्ला केला होता। अज्ञातांनी केलेल्या हल्ल्यामध्ये अनिल देशमुख जखमी झाले होते। तर अनिल देशमुख मरणार नाही आणि भाजपला सोडणारही नाही असं अनिल देशमुखांनी म्हटलंय। डिस्चार्ज मिळाल्यानंतर अनिल देशमुखांची ही पहिली प्रतिक्रिया होती। भारतीय जनता पार्टी वाल्यांना मी सांगू इच्छितो की अनिल देशमुखावर तुम्ही गोटे मारा किंवा गोळ्या झाडा, अनिल देशमुख मरणार नाही, अनिल देशमुख मरणार नाही आणि आम्ही लोक तुम्हाला सोडणारही नाही, एवढं सांगतो। अनिल देशमुखांवर अज्ञातांकडून हल्ला। नागपूरच्या नरखेडमधील सांगता सभेवरून परतत असताना अनिल देशमुखांच्या गाडीवर अज्ञातांकडून दगडफेक झाली। हल्ल्यामध्ये अनिल देशमुख जखमी झाले असून नागपूरमधल्या मॅक्स रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। माझ्यावर हल्ला करणारे लोक भाजपचे आहेत, अनिल देशमुख यांनी हा गंभीर आरोप केलाय। सहानुभूती मिळवण्यासाठी अनिल देशमुखांकडून फेक दगडफेकीचा प्रयत्न झाला अशी टीका परिणय फुके यांनी केली आहे। हे अनिल बाबूंचं नाटक आहे। एन्काउंटर फेक आपल्या याच्यावर जे दगडफेकीचा प्रयत्न त्यांनी केला आणि या माध्यमातून एक सहानुभूती या मतदारसंघातील लोकांच्या घेण्याचा एक प्रयत्न करतात आहेत। अनिल देशमुखांवर जाणीवपूर्वक हल्ला करण्यात आला। अनिल देशमुखांचे पुत्र सलील देशमुखांनी हा आरोप केलाय। भयाड हल्ला म्हणा की हा हल्ला जाणीवपूर्वक हल्ला त्या ठिकाणी करण्यात आला। सुरक्षा रक्षक आणि त्यांच्या गाडीमध्ये फरक होता। त्यांची गाडी फार मागे होती तेव्हा हा हल्ला त्या ठिकाणी झाला। 10 किलोचा दगड बोनेटवर पडतो तरी काही होत नाही, त्यांची नौटंकी महाराष्ट्रानं पाहिलीये अशा शब्दात चित्रा वाघ यांनी टीका केली आहे। 10 किलोचा दगड बोनेटवर पडतो पण बोनेटला काही होत नाही। अनिल देशमुखांचे स्टंट याच्या आधी पण महाराष्ट्राने बघितले। कशा पद्धतीने त्यांची नौटंकी आहे ती संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेली आहे। अनिल देशमुखांना नागपुरात ठार मारण्याचा प्रयत्न झाला। हल्ल्याला मिंधे सरकार जबाबदार असा आरोप राऊतांनी केलाय। या राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचे निघालेले झेंडवरे आहे आणि त्याला जबाबदार मिंदे सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहे। दरम्यान घटनास्थळावर जात पोलिसांनी पाहणी केली। ज्या गाडीवर हल्ला झाला त्या गाडीचीही पोलिसांनी तपासणी केली। या प्रकरणात नागपूर ग्रामीण पोलीस प्रशासनाने अत्यंत गांभीर्यपणे घेतले असून खालीलप्रमाणे पावले उचलली आहेत। 4 अज्ञात इसमांविरुद्ध अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा दाखल झालेला आहे। अनिल देशमुखांच्या हल्ल्याप्रकरणी 4 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे।